रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, नवीन वर्ष सुरू झालेला आहे. परंतु कर्क राशीसाठी हा जानेवारी महिना नवीन आयुष्याची सुरुवात आहे की जुन्या कर्मांचा हिशोब आहे, हे फक्त आणि फक्त तुमचे अनुभव ठरणार आहे. नेमकं तुम्ही काय अनुभवणार आहात जानेवारी महिन्यामध्ये, आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. एका बाजूला बघा धाडस, आत्मविश्वास, स्वतःच्या बळावर उभं राहण्याची ताकद, पण दुसऱ्या बाजूला पैसा येईल, पण तो टिकेल का? प्रेम, संतती, निर्णय यांची कसोटी राहणार आहे. शत्रूवर सहजरीतीने तुम्ही विजय मिळवणार आहात, परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष नकोय. नात्यामध्ये तणाव की स्पष्टता राहणार आहे. अचानक बदल, रहस्य, भीती, करिअरमध्ये भावनिक निर्णय तुम्ही घेणार आहात. तर हा महिना तुम्हाला मजबूत बनवणार आहे. पहिल्यापेक्षा वेगळं व्यक्तिमत्व तुमचं बाहेर निघणार आहे. मनाच्या गुंत्यामध्ये अडकणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जर ऐकलात ना, किंवा माझ्यासोबत शेवटपर्यंत तुम्ही राहिलात, तर तुम्ही जानेवारीमध्ये चुकीचा निर्णय घेणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगेन. कारण असं काही मी तुम्हाला सांगणार आहे किंवा काय घडणार आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ मन लावून ऐकायचा आहे, कारण या महिन्यामध्ये संघर्ष होईल, परंतु तुम्ही मोडणार नाहीत, उलट तुम्ही मजबूत होणार आहात. तर हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही मला एक सांगा, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहेत की नाही? नसेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कारण जसा तुम्हाला फायदा होत आहे तसं इतरांनी होऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आणि तुम्ही नेमकं कोणती गोष्ट अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर शेअर करायचं आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर चला आता आपण बघूया वर्षाची सुरुवात जानेवारी महिना कर्क राशीसाठी कोणती फळे घेऊन आलेला आहे किंवा कोणते रंग उधळणार आहे. तर बघा, नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना भार वाढवणारा आहे. भार म्हणजे बरोबर आहे, जबाबदारी आली, काम आलं, खूपच असं म्हणजे तुम्ही व्यस्त राहणार आहात. परंतु भविष्यासाठी दिशा ठरवणारा पण हा महिना असणार आहे. कारण वेगळं काहीतरी अचानक संधी तुम्हाला चालून येतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला एक एक्सप्लोअर करायला मिळेल, वेगळं काहीतरी तुमचं एक व्यक्तिमत्व बाहेर येईल, किंवा तुम्हाला अजूनपर्यंत ते तुम्हाला म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणाला माहितीच नव्हतं की तुमच्यामध्ये नेमकी क्षमता कोणती आहे, तुम्ही कशासाठी ओळखले जातात. तर हे सर्व काही इतरांना या महिन्यामध्ये नक्कीच म्हणजे लक्षात येणार आहे, किंवा त्या दिशेने एक पाऊल पुढे तरी तुम्ही जाल. ही एक वेगळी गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच होऊ शकते. पण नेमकं कोणती गोष्ट होणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता बघा, कामामध्ये तुमचं मन गुंतलेलं राहणार आहे पूर्ण महिना. म्हणजे वर्षाची सुरुवात तुम्हाला खूप बिझी शेड्यूल असलेला असणार आहे. बरं आहे ना, आत्ता जर तुम्ही कामात राहिला तर पूर्ण वर्ष पण तुम्ही असंच बिझी राहणार आहात. तर हे खूपच सुंदर गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे. वरिष्ठ तुमचं बारकाईने तुम्हाला ऑब्झर्व करतील किंवा बारकाईने तुमच्यावर लक्ष ठेवतील, तर इथे थोडंसं सावधगिरी बाळगा. ऑफिसमधील शत्रू, विरोधक कमकुवत राहणार आहेत, किंवा तुमचं जे काही आत्ताचं तुमची ॲबिलिटी, तुमच्यामधील क्षमता पाहून तेच घाबरून जातील की आपण तुमच्या वाट्याला जाणं नकोय. मग ते शांत राहतील, कमकुवत राहतील. मग हा पण फायदा तुम्हाला होणार आहे. बघा, एक वेगळंच असं तुमच्यातील व्यक्तिमत्व त्यांना भीतीदायक वाटणार आहे. आरोग्य, सेवा, प्रशासन, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे कोणी कार्य करत आहेत, नोकरी करत आहेत, त्यांच्यासाठी खूपच चांगले संकेत मिळणार आहेत. पॉझिटिव्हली एक प्रमोशन असेल, चांगली आर्थिक भरभराट असणार आहे, किंवा बदली तुम्हाला जिथे पाहिजे तिथे बदली तुमची होण्याची शक्यता आहे. परंतु लक्षात ठेवा एक गोष्ट, भावनेच्या भरामध्ये कोणताही निर्णय घेतलात तर नुकसान तुम्हाला सहन करावं लागणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तीने विशेष करून ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही खूप भावनिक असतात. सो आपल्याला प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे. बोलताना शब्द वापरून बोला. कधी कधी तुमच्या बोलण्याने तुम्ही तुमच्या आसपासच्या कलिग्ज असतील किंवा वरिष्ठ अधिकारी मंडळी असतील त्यांना तुम्ही नाराज करू शकता. तर इथं थोडीशी काळजी घ्यावी. जॉब बदलायचा असेल किंवा तसा विचार तुमच्या डोक्यामध्ये असेल तर महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे. मनासारखा नवीन दुसरा जॉब मिळू शकतो, पण तोपर्यंत वाट पहा. जोपर्यंत दुसरा जॉब मिळत नाही तोपर्यंत पहिला सोडण्याचा विचार करू नका. व्यवसाय
दृष्ट्या किंवा व्यावसायिक वर्गाला हा महिना वर्षाची सुरुवात कशी आहे, तर तुम्ही विश्वासावर व्यवसाय करणारे आहात. तुम्ही पटकीने कोणावरही विश्वास ठेवतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही भावनिकरित्या विचार करत असतात. तर या महिन्यामध्ये हाच मुद्दा तुमची परीक्षा घेणार आहे की तुम्ही किती विश्वास ठेवतात इतरांवर. पण व्यवसाय आहे, शक्यतो विश्वास असावा, पण कधी कधी अंधविश्वास असल्यामुळे किंवा ब्लाइंड विश्वास करून जर तुम्ही काही डील्स केल्यात, काही करार केले किंवा कोणाला काही गुपितं तुम्ही सांगितली, सिक्रेट सांगितले तुमच्या व्यवसायातील, तर ते तुमचा फायदा घ्यायला पण मागे पुढे पाहणार नाही. तर ही गोष्ट पण इथे लक्षात ठेवा. विश्वास ठेवा, परंतु प्रॅक्टिकली विचार करून विश्वास ठेवा. स्वतःच्या प्रयत्नातूनच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढ करून घेणार आहात. आर्थिकदृष्ट्या असेल, तुमचं व्यवसायाचं काय जे ब्रँड आहे, नाव आहे, प्रतिष्ठा आहे, त्या सगळ्यांमध्ये तुम्ही स्वतः प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला वाढ दिसून येणार आहे. मार्केटिंग, ट्रॅव्हल, कम्युनिकेशन, बिझनेस या क्षेत्रामध्ये जे कोणी व्यवसाय करत आहे तर त्यांना नक्कीच चालना मिळणार आहे. अजून जास्त प्रगती तुम्ही करणार आहात तुमच्या व्यवसायामध्ये. पैसा येणार आहे, परंतु खर्च पण अनिश्चितपणे होईल. पैसा येईल, त्याच्यासोबत खर्च पण येणार आहे. मग त्यामुळे बचत करण्यामध्ये हा महिना तुम्ही सफल राहणार आहात की नाही हे सांगता येणार नाही. तरी पण त्यातल्या त्यात बचत करण्याचा प्रयत्न करा. गरजेच्या ठिकाणीच पैसे खर्च करा. उगाच वायफट खर्च करू नका. शक्यतो ते टाळलेलेच बरे पडणार आहेत. स्पर्धकांवर तुम्ही 100% मात करणार आहात, परंतु एक सावधगिरी बाळगा, कारण पार्टनरशिपमध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे. लीगल कागदपत्रे नीट तपासा. म्हटल्याप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवतात पटकीने कोणावरही. तुम्हाला 4 शब्द कोणी गोड बोलले की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतात. सर्व काही त्यांना न्यौछावर करण्यासाठी तुम्ही तयार झालेले असतात, परंतु आपल्याला कधी कधी ह्या गोष्टी खूप महाग पडतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, नुकसानदायक ठरू शकतात. नवीन पार्टनरशिप जर तुम्ही करणार असाल तर सध्या तरी टाळा. ठीक आहे, तुम्हाला करिअरच्या दृष्टीने नवीन सुरुवात करायची आहे, मग तुम्हाला नवीन पार्टनर पण मिळालेला असेल, परंतु ह्या जानेवारी महिन्यापुरतं थोडंसं थांबा, त्याला तुम्ही ब्रेक लावा. मग फेब्रुवारीमध्ये चांगले योग असतील तर त्याप्रमाणे तुम्ही काम करू शकता. स्वतःच्या बळावर तुम्ही उभे राहणार आहात या महिन्यामध्ये. स्वतःचं एक वेगळंच अस्तित्व इतरांना दिसेल असं तुम्ही काहीतरी वागणार आहात. किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला एक वेगळंच नाव, प्रतिष्ठा, मान मिळाल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे या महिन्यामध्ये. म्हणजे नोकरी आणि व्यवसाय, करिअरच्या दृष्टीने हा महिना खूपच सुंदर फळे देणार आहे. तुमच्यातलं वेगळंच तुम्ही शोधून काढणार आहात या महिन्यामध्ये. आणि यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे ते तुम्ही मला शेअर करायला विसरायचं नाही आहे. कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आता विवाहित लोकांसाठी कसं असणार आहे त्यांचं वैवाहिक जीवन या महिन्यामध्ये, तर हा महिना मनाची परीक्षा घेणारा आहे. बरोबर आहे. वाद, गैरसमज, बोलण्यामध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही कधी कधी काय करतात, बोलतात, स्पष्ट वक्ते असतात, मनामध्ये काहीही राहत नाही. तुम्ही बोलतात आणि त्यामुळे समोरच्याला त्रास होतो, राग येतो, परंतु ते तात्पुरतं असतं. कारण जे बोलत असतात त्यांच्या मनामध्ये काहीही नसतं. ते समोरच्याला थोडासा वेळ लागतो समजण्यासाठी. तरी पण थोडंसं तुम्ही बोलताना पण व्यवस्थितरित्या जर तुमचं जे काही महत्त्व किंवा तुम्हाला बोलण्यातून काही गोष्टी पटवून द्यायच्या असतील तर त्याप्रमाणे पटवून देण्याचा प्रयत्न करा. रागाने एखाद्याला कमी लेखून जर तुम्ही बोलला तर नक्की समोरच्याला राग येईल आणि ह्याच गोष्टी जानेवारीमध्ये घडण्याची दाट शक्यता आहे. तर इथं थोडंसं काळजी तुम्ही घ्या. इगो म्हणा, ॲटिट्यूडने बोलणं टाळा. मुलांबाबत थोडीशी चिंता तुम्हाला सतावणार आहे. कसली तरी गोष्ट किंवा त्यांच्याबद्दल एखादी बातमी तुम्हाला समजेल जी चिंताजनक असणार आहे. असं काही असेल तर थोडंसं त्यांच्याशी बोला, पार्टनरशी बोला आणि मग काय असेल ते निर्णय घ्या. परंतु गप्प बसून जर मनातल्या मनात तुम्ही त्रास करून घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण होऊ शकतो आणि तुमच्या संतानासोबतचं नातं पण बिघडू शकतं. मग त्याच्यापेक्षा बोललेलं बेटर पडणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे शांत राहायचं नाही आहे, बोलायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीवर लगेचच प्रतिक्रिया पण देऊ नका. निष्कर्ष काढा, शेवटपर्यंत जा, प्रत्येक गोष्ट चाचपडून पहा, प्रत्येकाचं म्हणणं ऐका आणि मगच निर्णय घ्या. महिन्याच्या शेवटी नात्यामध्ये स्थैर्य परत येईल, पण तोपर्यंत तुम्हाला ठाम राहायचं आहे, शांत राहायचं आहे आणि व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्ट हँडल करायची आहे. कुठेही तो उतावळेपणा म्हणा किंवा एकदम रिॲक्ट होणं हे शक्यतो टाळायचं आहे. आता बघा, रिलेशनशिप कसं असणार आहे तर भावनिक असुरक्षितता वाढणार आहे. इनसिक्युरिटी, पॉझिटिव्हनेस हा अचानकपणे वाढेल.
कोणास ठाऊक मनामध्ये असे काही गोष्टी येतील, म्हणजे कल्पना येतील किंवा असं काहीतरी तुम्हाला कळेल, त्यामुळे मग तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल संशय घेण्याचा प्रयत्न कराल, पण हे तुम्हाला हानिकारक ठरणार आहे, तुमच्या नात्याला हानिकारक असणार आहे. जर तुमच्या मनामध्ये काही असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोला, काय असेल ते क्लिअर करा. गोष्टी मनामध्ये ठेवून उगीचच ते त्या पार्टनरबद्दल वेगळे आपणच भ्रमित एखादे मत तयार करू नका, कारण ते तुमचं नातं संपुष्टात येण्यासाठी पण मग तेवढंच कारण पुरेसं राहतं. जुन्या आठवणी तुम्हाला त्रास देतील, मग इथं थोडंसं त्याच्यावर आवर घाला. रिलेशनशिपमध्ये स्पष्टता ठेवा, विशेष करून या महिन्यामध्ये, आणि गुप्त नात्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हे सगळं जर तुम्ही केलात तरच खूप छान तुम्हाला एक वेगळं तुमच्या रिलेशनशिपमध्ये नातं दिसेल, प्रेमाने फुललेलं म्हणा, किंवा पार्टनर तुम्हाला अजून जास्त चांगल्याप्रमाणे ओळखायला लागेल, रिस्पेक्ट देईल, कारण तुम्ही त्यांच्याशी बोललात. उगीचच कुणीतरी सांगितलं म्हणून विश्वास ठेवला नाही. तर बोला, बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करा. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पण खूप सुंदर काळ आहे. विवाह जुळण्याचे चान्सेस आहेत. प्रयत्न करत आहात तर नक्कीच प्रयत्नाला यश मिळेल. महिला वर्गाला मात्र स्वतःला सिद्ध करण्याचा हा महिना आहे. मग ते महिला गृहिणी असू दे, वर्किंग वुमन असू दे, किंवा व्यावसायिक वुमन म्हणजे कोणतीही वुमन असू दे, त्यांच्यासाठी खूप सुंदर हा महिना आहे, किंवा वर्षाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. करिअर, घर दोन्हीची जबाबदारी तुम्हाला पेलावी लागणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी सक्षम असतात, कारण महिला ह्या मल्टीटास्किंग करत असतात. सो त्याच्यामध्ये ते निपुणच असतात. परंतु या महिन्यामध्ये एक वेगळंच व्यक्तिमत्व इतरांना दिसणार आहे, कारण हा जो महिना आहे तो ओव्हरऑल रीतीने सर्वांसाठीच वेगळं काहीतरी तुम्ही तुमच्यातलं शोधून काढणार आहात, असं काहीतरी घडणार आहे. परंतु मानसिक थकवा येण्याची पण शक्यता आहे. इथे थोडीशी काळजी घ्या. पचनाचे त्रास होतील, छातीचे काही त्रास होतील, बीपी वगैरे हाय होण्याची शक्यता आहे. झोप कमी राहणार आहे. मग त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरावर, आरोग्यावर विशेष करून लक्ष द्यावे लागणार आहे, आणि स्वतःसाठी थोडासा वेळ घालवावा लागणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची, की तुम्ही खूप भावनिक असता, कधी कधी मनातल्या गोष्टी तुम्ही सांगत नाहीत. सो त्याचा काय होणार आहे, मनातल्या मनात गोष्टी विचार करून 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 त्याचा परिणाम तुमच्या मनावर होईल. मनावर परिणाम झाला की शरीरावर होणार आहे. मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य दोन्हीही बिघडू शकतं. तर याचा वाईट म्हणजे परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार आहे. तर असं काय असेल तर असं करू नका. जर कोणाबद्दलही काहीही मनामध्ये असेल तर ते त्यांच्याशी बोला, बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. या महिन्यामध्ये अचानक मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. कुठेतरी छोटीशी पिकनिक पण तुम्ही प्लॅन करू शकतात. कुठेतरी बरं ठीक आहे, जर त्यांच्यासोबत नाही तर जोडीदारासोबत तर नक्कीच फिरायला जाण्याची शक्यता आहे. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता, आनंद घेऊ शकता. वर्षाची सुरुवात आहे, चांगल्या रीतीने करा, खूप आनंदाने करा, एकमेकांसोबत वेळ घालवा, एकमेकांना समजून घ्या. विद्यार्थी वर्गाला मात्र अभ्यासामध्ये अडथळे येतील. मेहनत तुम्हाला अजून जास्त करावी लागणार आहे. परंतु तुम्ही जर तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या ध्येयामध्ये चिकाटी ठेवलीत तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. पण त्यासाठी खूप प्रयत्न, मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. शॉर्टकट टाळायचे आहेत तुम्हाला. शिस्त ठेवा. प्रत्येक गोष्ट शॉर्टकटने मिळत नसतं, त्याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागते, मेहनत करावी लागत असते. स्पर्धा परीक्षेची तयारी जे कोणी करत आहे त्यांच्यासाठी पण माझा हाच सल्ला आहे की तुम्हाला अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे, अजून जास्त मेहनत करावी लागणार आहे, कारण तुम्हाला पाहिजे तसे परिणाम जर हवे असतील तर पाहिजे तशीच मेहनत पण तुम्हाला करावी लागणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी थोडंसं चांगलं आहे, सुखदायक काळ आहे. पाहिजे तिथे नक्कीच तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल, परंतु ते प्रोसिजर करताना काही अडथळे येतील. मग ते तुम्ही कम्प्लिटली व्यवस्थितरित्या सगळं काही हँडल केला तर मनासारखे परिणाम पण तुम्हाला पाहायला मिळतील. आता जे मी आतापर्यंत तुम्हाला काही सांगितलेलं आहे त्याच्यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहात किंवा अनुभवणार आहात, किंवा कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गांना मात्र संयम ठेवावा लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, बोलण्यामध्ये, कृतीमध्ये, तरच तुम्हाला जानेवारीमध्ये तुमचं भविष्य घडणार आहे. अध्यात्म आणि आत्मचिंतन करणार आहात तुम्ही या महिन्यामध्ये. अचानकपणे तुमच्या मनामध्ये काही गोष्टी येतील, सो तुम्ही त्याकडे वळणार आहात. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते पुन्हा त्रास देण्याची शक्यता आहे. आता बघा, हे नवीन वर्ष तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, ती म्हणजे तुमची संवेदनशीलताच तुमची खरी ताकद आहे. ग्रह बदलतात आणि सोबतच फळं पण बदललेली आहेत नक्कीच, परंतु नवीन वर्ष तुम्हाला नवीन शक्ती देणार आहे. नेमकं ती शक्ती कोणती आहे ते तुम्हाला अनुभवल्यावरच कळणार आहे, आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये पण जरूर सांगायचं आहे.
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर नवीन वर्षाच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आहेत. सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे, सर्वांची स्वप्न पूर्ण होऊ दे आणि सगळ्यांना माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना या नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळू दे एवढीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.